नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांमधला कोंडा याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्याची लक्षणं कुठली कुठली आहेत, त्याची कारणं कुठली कुठली आहेत आणि आपण त्यासाठी उपचार म्हणून घरच्या घरी साधे सोपे नैसर्गिक उपाय कुठले कुठले करू शकतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता हा काही फार मोठा गंभीर आजार नाही आहे, संसर्गजन्य आजार नाही आहे, पण तरीसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत, अगदी लहान मुलांनासुद्धा याचा त्रास कधी ना कधी होत राहिलेला असतो. त्यामुळे तुम्हालासुद्धा जर हा प्रॉब्लेम होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी समजून घेऊयात डॅन्ड्रफ होण्यामागची महत्त्वाची 7 कारणं कुठली कुठली आहेत ते. नंबर 1, पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जास्त कोरडी त्वचा, खूप जास्त ड्राय स्किन ज्या लोकांची आहे त्यांना हा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. नंबर 2, दुसरं महत्त्वाचं कारण डॅन्ड्रफ म्हणजे आपल्या स्कॅल्पची जी त्वचा आहे, म्हणजे आपल्या केसांच्या खालची जी त्वचा आहे त्याच्या मृत पेशींचं शेडिंग. मेलेसेझिया ग्लोबोजा नावाच्या एक प्रकारच्या बुरशीमुळं ही समस्या निर्माण होत असते. आता हे जे फंगस आहे ते आपले केस आणि आपली त्वचा यामध्ये जे नैसर्गिक तेल आहे ते शोषून घेत असतं आणि असं करत असताना ओलेइक ॲसिड तयार करत असतं. त्यामुळं आपल्या स्कॅल्पच्या खालची जी त्वचा आहे तिथे मृत त्वचेचे पांढरे चिकट पापुद्रे तयार व्हायला लागतात आणि प्रचंड खाज सुटायला सुरुवात होते. आता पाहूयात नंबर 3, तिसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे खूप जास्त तेलकट त्वचा असणं. खूप जास्त ऑइली स्किन ज्या लोकांची आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला डॅन्ड्रफ पाहायला मिळतो. आपल्या त्वचेच्या खाली तैलग्रंथी असतात आणि सीबम नावाचा स्त्राव त्या सिक्रीट करत असतात. अतिरिक्त तेलामुळं तेलकट चिकट कोंडा होत असतो. यालाच सिबोरिक डर्मॅटायटिस असं सुद्धा म्हणतात. ज्यांची स्किन ऑइली असते अशांमध्ये तैलग्रंथी खूप जास्त ॲक्टिव्हली काम करत असतात. अशा वेळेला केसांची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं असतं. केसांची मुळं आणि केसांच्या खालची त्वचा ही व्यवस्थित स्वच्छ केली गेली नाही तर त्या ठिकाणी घाम, तेल, धूळ हे साठत जातात. त्यामुळं त्वचा सतत ओलसर राहते आणि मग अशा वेळेला तेलकट चिकट प्रकारचा जो कोंडा आहे त्याचा त्रास उद्भवत असतो. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीचा शॅम्पू निवडणं, चुकीचे हेअर प्रोडक्ट्स निवडणं, खूप जास्त केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स वापरणं किंवा खूप जास्त हेअर स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर करणं. यामुळं केसांची मुळं दुखावली जातात आणि केसांचं आरोग्य धोक्यात येतं. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे असंतुलित आहार. आहारामध्ये पुरेसे पौष्टिक घटक न घेणं. आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य हे आपल्या आहारावरती अवलंबून असतं. केसांचं आरोग्यसुद्धा त्याला अजिबात अपवाद नाही आहे. त्यामुळं आपल्या आहारामध्ये केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कुठल्या गोष्टी असायला हव्यात हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे थंड हवेमुळे सुद्धा हा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे ऋतूंमधील बदलामुळे सुद्धा डॅन्ड्रफचा त्रास उद्भवू शकतो. हिवाळ्यामध्ये थंड हवेमुळं डॅन्ड्रफ निर्माण होण्याची समस्या बऱ्याच लोकांना जाणवते. आणि नंबर 7, 7वं महत्त्वाचं कारण म्हणजे अंडरलाईंग मेडिकल कंडिशन्स. म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या इतर काही समस्या असतील तर त्यामुळं सुद्धा हा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ काही प्रकारचे त्वचारोग जसं की सोरियासिस आहे किंवा एक्झिमा आहे यासारखे आजार जर तुम्हाला असतील तर, किंवा इतर काही गंभीर आजार जसं की पार्किन्सन्स डिसीज आहे किंवा HIV आहे यासारख्या इतर आजारांमुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची शक्यता असते. आता आपण पाहूया याची लक्षणं आपल्याला कुठली कुठली दिसतात. नंबर 1, पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मृत त्वचेचे हे जे पांढरे पापुद्रे आहेत, हे जे शेडिंग आहे ते आपल्याला आपल्या केसांवरती दिसतं. बऱ्याच वेळेला खांद्यावरती, आपल्या कपड्यांवरती हे पापुद्रे पडलेले आपल्याला दिसून येतात. नंबर 2, दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे प्रचंड खाज येते. डोक्याला,
स्कॅल्पला प्रचंड प्रमाणात इचिंग व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला हे इचिंग भुवया, नाक, मान इथे सुद्धा जाणवतं. डोळ्यांच्या पापड्यांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला इचिंग आपल्याला जाणवतं. आणि नंबर 3, तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हेअरफॉल. डॅन्ड्रफमुळे हेअरफॉल होण्याची खूप जास्त दाट शक्यता असते. प्रॉब्लेम पाहिला, त्याची लक्षणं पाहिली, आता आपण पाहूया त्याचं सोल्युशन काय, त्याच्यावरती उपचार कसे करायचे, घरच्या घरी आपण त्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी करू शकतो. घरच्या घरी करता येतील अशा साध्या सोप्या होम रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की या गोष्टी करून पहा, खूप छान इफेक्ट्स तुम्हाला त्याचे दिसून येतील. नंबर 1, पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये मीडियम चेन फॅटी ॲसिड्स आहेत, लॉरिक ॲसिड आहे, कॅप्रिक ॲसिड आहे. खोबरेल तेलामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीव्हायरल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. केस धुण्याआधी अर्धा तास केसांच्या मुळाशी कोमट करून खोबरेल तेल आपण लावलं आणि अर्ध्या 1 तासासाठी हे तेल केसांवरती तसंच राहू देऊन मग हेअर वॉश केला तर त्याचे खूप छान रिझल्ट्स आपल्याला आपल्या केसांच्या आरोग्यावरती पाहायला मिळतील. आता याला आणखी थोडं इफेक्टिव्ह बनवण्यासाठी इथे आपल्याला इसेन्शियल ऑइल्सचा सुद्धा वापर करून घेता येईल. थाईम, लेमन ग्रास, टी ट्री, लॅव्हेंडर किंवा विंटर ग्रीन यासारखे इसेन्शियल ऑइल्स जे आहेत त्यांचे काही थेंबसुद्धा आपल्याला या खोबरेल तेलामध्ये ॲड करता येतात. यामुळं केसांच्या मुळाशी असणारं जे फंगस आहे किंवा जी बुरशी आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. नंबर 2, दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे कोरफडीचा गर. ॲलोव्हेरा हे केसांसाठी वरदान आहे. तुमच्या केसांच्या इतरही काही समस्या असतील तर त्यासुद्धा यामुळे कमी होण्यासाठी मदत होईल. हेअरफॉल खूप चांगल्या प्रमाणात कमी होतो, केसांवरची चमक वाढते, केसांमधला कोंडा कमी होण्यासाठी मदत होते. ज्यांना तेलकट प्रकारातला कोंडा आहे, ज्यांचे ऑइली स्किन आहे, जे आपण मघाशी पाहिलं ऑइली स्किनमुळं होणारा जो कोंडा आहे, अशा प्रकारच्या लोकांनी कोरफडीचा वापर हा आपल्या होम रेमेडीजमध्ये अगदी आवर्जून करायला हवा. फ्रेश कोरफडीचा गरसुद्धा तुम्हाला केसांवरती ॲप्लाय करता येतो. फ्रेश कोरफड जर तुमच्याकडे नसेल तर ॲलोव्हेरा जेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. हेअर ग्रोथमध्ये सुद्धा आपल्याला कोरफडीचा खूप छान फायदा मिळत असतो. नंबर 3, तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे ॲपल सिडर व्हिनेगर. पाणी आणि ॲपल सिडर व्हिनेगर हे समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. केस धुतल्यानंतर ओल्या केसांवरती हे मिश्रण 15-20 मिनिटं तसंच लावून ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहेत. केसांच्या मुळाशी असणारा फंगस कमी करण्यासाठी, इचिंग कमी करण्यासाठी आपल्याला याचा खूप छान फायदा होतो. इचिंगपासून इन्स्टंट रिलीफ मिळतो आपल्याला यामुळं. त्यामुळे जर तुम्हाला खूप जास्त इचिंग होत असेल तर नक्की हा उपाय करून पहा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय नक्की करून पाहू शकता. जर तुम्हाला हे लावत असताना खूप जास्त इरिटेशन जाणवलं किंवा रेडनेस जर जाणवला तर मात्र अशा वेळेला तुम्ही ही गोष्ट लावणं पूर्णपणे अवॉइड करायला हवं. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांना ऑलिव्ह ऑइल लावणं. ऑलिव्ह ऑइलमुळं सुद्धा आपल्याला खूप छान रिझल्ट्स मिळतात. अनरिफाईंड ऑर्गॅनिक ऑलिव्ह तेल आपल्याला वापरायचं आहे. केसांवरती 1 तासभर ते राहू द्यायला हवं आपण आणि मग त्यानंतर हेअर वॉश आपल्याला करायचं आहे. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणं. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याचा आणि डॅन्ड्रफचा काय संबंध आहे? तर ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे ती अजूनच कोरडी होत जात असते जर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित असाल तर. ज्या वेळेला आपण पाणी कमी प्रमाणात घेतो अशा वेळेला आपली त्वचा आणखी कोरडी होत जात असते आणि ही गोष्ट टाळण्यासाठी पाणी आपण योग्य प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे केसांखालची जी त्वचा आहे ती नियमितपणे स्वच्छ केली गेली पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी केस स्वच्छ धुवायला हवेत. केसांचं हायजीन खूप महत्त्वाचं आहे. योग्य शॅम्पू किंवा योग्य प्रकारचा कंडिशनर निवडणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असणारा शॅम्पू कुठला, कंडिशनर कुठला हे निवडण्यामध्ये काही अडचण येत असेल तर अशा वेळेला आपल्या ज्या नॅचरल रेमेडीज आहेत त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. शिकेकाई, आवळा, रिठा हे उत्तम
उत्तम क्लिन्झर आहेत. या 3 गोष्टी एकत्र करून यापासून आपण एक उत्तम क्लिन्झर बनवू शकतो घरच्या घरी. आता हे कसं बनवायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला खाली कमेंट करून कळवा. मी यासाठीचा एक छोटा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. डॅन्ड्रफ शॅम्पूजसुद्धा बऱ्याच वेळेला ॲडव्हर्सली काम करत असतात. पॅराबेन, सोडियम लॉरेट, लॉरिल सल्फेट हे ज्याच्यामध्ये आहेत असे प्रोडक्ट्स वापरणं अवॉइड करायला हवं. आणि आता पाहूयात लास्ट बट नॉट द लीस्ट नंबर 7वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे आहारामध्ये आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला हव्यात. विटॅमिन्स, मिनरल्स, हेल्दी फॅट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असणारे पदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत. सुकामेवा, शेंगदाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक बिया, वेगवेगळ्या प्रकारची फळं, संपूर्ण धान्य आणि प्रोबायोटिक्स म्हणजेच दही किंवा ताक यासारखे पदार्थ, या गोष्टी आवर्जून आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हव्यात. प्रोसेस्ड फूड किंवा प्रोसेस्ड कुकिंग ऑइल या गोष्टी आहारामध्ये वापरणं आपण टाळायला हवं. सो आज डॅन्ड्रफची जी कारणं आपण पाहिली त्यामधलं तुमचं नेमकं कारण कुठलं आहे हे शोधून पहा. जे उपाय आपण पाहिले त्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्यातल्या कुठल्या गोष्टींमुळे फायदा मिळाला हे सुद्धा मला खाली कमेंट करून नक्की कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.